निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. उद्या उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगीजी हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. इचलकरंजीमध्ये त्यांची एक जाहीर सभा आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काही वेळ त्यांचं वास्तव्य असेल असं अपेक्षित आहे. अजून प्रोग्राम आलेला नाही. त्याचबरोबर गडकरी साहेब हे 3 तारखेला कोल्हापूरमध्ये येणार आहेत. त्यांच्या 2 सभा दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये घेण्याचं आता नियोजन आहे, पण अजून कन्फर्मेशन नाही आहे. आणि फडणवीस साहेब हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 तारखेला येत आहेत. चंदगड या ठिकाणी त्यांची जाहीर सभा दुपारी 2 वाजता 2 तारखेला होणार आहे. आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये 4:30 वाजता इस्लामपूर या ठिकाणी त्यांची ती सभा होणार आहे. तर मला वाटते याबरोबर आणखीन मुनगंटीवार साहेब, सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब येणार आहेत. गोव्याचे CM प्रमोदजी ते सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर काही आज गुलाबराव पाटील साहेब येणार आहेत, मंत्री आहेत. चित्राताई वाघ येणार आहेत. गोपीचंद पडळकर येणार आहेत. सदाभाऊ खोत यांच्या सभा होणार आहेत. बरेच नेते मंडळी आता या 3-4 दिवसामध्ये सभेंचं सगळीकडं नियोजन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. हे खरं म्हणजे अतिशय बालिश स्टेटमेंट आहे. ज्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत त्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या प्रचारासाठी आणि सभेसाठी येतात. ह्याला जर ही अशा पद्धतीची उपमा देत असतील तर हे हास्यास्पद आहे. हा विचार आपण केला पाहिजे की आमच्या पक्षाचे नेते, आमचे प्रमुख मोदीजी हे आपले उमेदवार निवडून येण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. जो 400 पारचा आकडा पूर्ण करायचा आहे त्यासाठी ते मेहनत करत आहेत आणि आपले उमेदवार निवडून आणत आहेत. या उलट काँग्रेसकडे जर तुम्ही किंवा महाविकास आघाडीकडे बघितलं तर काय अवस्था आहे त्यांची. ज्यांचा मान आणि सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका ते सतत मांडत असतात. त्यांचा फॉर्म भरण्यासाठी राहुल गांधीजी आले का, सोनियाजी आल्या का, कुणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आले नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी राहुलजी, सोनियाजी आले का, कुणीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते आले नाहीत. त्यांच्या प्रचार पत्रकावर, लिफलेट्स आणि पॅम्पलेटवर राहुलजी आणि सोनियाजींचे फोटो तरी आहेत का. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांना माहिती आहे की राहुलजींचा आणि सोनियाजींचा फोटो जर लावला लिफलेटवर तर लोक मतं देणार नाहीत, म्हणून त्यांना पूर्णपणाने यातनं टाळलेलं आहे. म्हणजे स्वतःचं त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे आणि मोदींच्यावर बोलायची एवढी त्यांची उंची नाही असं मला वाटतं. काल कागल या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली होती. खूप मोठ्या प्रमाणात लोक होते त्या ठिकाणी आणि मी बोलताना लोकांना हे सांगितलं की ही निवडणूक जी आज लागलेली आहे, एकीकडे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे पूर्वीचे खासदार होते त्यामुळे नैसर्गिकरित्या ते इथं उमेदवार आहेत. परंतु आपल्यासमोर जे उमेदवार काँग्रेसचे आहेत हे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उभे केलेले किंवा त्यांना स्वतःच्या गळ्यातली माळ काढून त्यांच्या गळ्यामध्ये घातली अशा पद्धतीचं वातावरण किंवा माहिती कोल्हापूरमध्ये आता दिसते. आणि मी भाषणामध्ये कागलच्या लोकांना हे सांगितलं की आम्ही जे आजपर्यंत जे सांगत होतो कोल्हापूरच्या जनतेला की सतेज पाटील यांचा स्वभाव राजकारणामध्ये कसा आहे ते खरं म्हणजे त्यांनी संजय मंडलिकांच्यावर आता प्रचार न करता अपप्रचार सुरू केलेला आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करतायत, त्यांना कृतज्ञ म्हणतायत, त्यांना निष्क्रिय म्हणतायत. आणि ह्या सगळ्या बातम्या वाचून मी काल थोडंसं मग असं लोकांना सांगितलं की 15-20 दिवस आधी म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपर्यंत संजय मंडलिकांच्या सोबतच त्यांचे सगळे कार्यक्रम चालू होते. जो त्यांचा माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे दक्षिण मतदारसंघामध्ये संजय मंडलिक साहेबांनी 32 करोड रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्याचे उद्घाटन त्यांनी म्हणजे उमेदवारी जाहीर व्हायच्या 15 दिवस आधीपर्यंत उद्घाटन त्यांच्यासोबत करत होते. तोपर्यंत ते कार्यक्षम होते, कुशल होते. परंतु आज ते महायुतीचे उमेदवार झाल्या अकार्यक्षम झाले, निष्क्रिय झाले. तर ही माजी पालकमंत्र्यांची स्टाईल आहे. जोपर्यंत माणूस आपल्याबरोबर आहे तोपर्यंत तो चांगला आहे, त्याचा वापर करून घ्यायचा. आणि आपल्यापासून बाजूला गेला की त्याला एवढं म्हणजे चारित्र्यहनन करायचं, वैयक्तिक पातळीवर टीका करायच्या, वैयक्तिक पातळीवर, पारिवारिक पातळीवर एवढं चारित्र्यहनन करायचं की दुसऱ्याचा चेहरा एवढा काळा करायचा की शेजारचा माणूस गोरा दिसला पाहिजे. ही त्यांची कायमची पद्धत आहे आणि ह्याचे अनेक उदाहरणं आहेत. ते मी काल त्या ठिकाणी सांगितले की त्यांची सुरुवातच राजकारणाची झाली ती कृतज्ञपणानं झालेली आहे. महादेवराव महाडिक यांचा
मानसपुत्र म्हणून ते राजकारणामध्ये त्यांनी सुरुवात केली, कारण खानविलकर साहेबांचा त्यांना पराभव करायचा होता. त्यामध्ये ते यशस्वी झाले. लगेच 5 वर्षात महाडिक साहेबांच्या विरोधात गेले, मग दुसरे. आणि अशा पद्धतीनं जिल्ह्याच्या सगळ्या सत्ता ताब्यात घ्यायच्या. सत्ता ह्या सगळ्या आपल्या हातात असल्या पाहिजेत. मग त्यावेळी प्रसंगी मुश्रीफ साहेबांना सोबत घ्यायचं. अन्य जे काही जिल्ह्यातली शक्तिस्थानं असतील, महाडिकांच्या विरोधात कायमच त्यांनी अशा पद्धतीनं सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्या सत्ता ताब्यात ठेवल्या. तुम्ही पाहिलं असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषदमध्ये, गोकुळमध्ये आता अलीकडं पाहिलं आपण. तर हा त्यांचा इतिहास आहे की जोपर्यंत आपला स्वार्थ आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला वापरून घ्यायचं आणि यूज अँड थ्रो पॉलिसीसारखं त्यांचं काम आहे. आणि या निवडणुकीत आपल्याला ते पाहायला मिळतं. याचं 2 उदाहरणं द्यायची म्हणली तर विधान परिषदेच्या वेळेससुद्धा त्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फडणवीस साहेबांच्याकडं ते गेले. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते विनय कोरेसाहेब यांना मध्यस्थी करायला लावली. फडणवीस साहेबांसमोर शब्द दिला की ही विधान परिषद जर मला बिनविरोध दिली तर मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही. आणि त्या पद्धतीनं झालं. त्यांनी बिनविरोध निवडून आल्यानंतर महाडिक परिवाराचे, महादेवराव महाडिकांचे सगळ्यांचे आभारी मानले. परंतु ज्यावेळी राजाराम कारखान्याची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी परत त्यांनी पॅनल करून परत खालच्या पातळीवर टीका, चारित्र्यहनन, म्हणजे वाईट गोष्टी बोलायचे. हा त्यांचा स्वभावाचा दोष आहे. ते समोरच्याला एवढं निंदा नालस्ती करतात की म्हणजे काय त्यांना आनंद मिळतो आहे मला माहिती नाही. हे एक उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलं आणि कोल्हापूरच्या या राजकारणामध्ये राजाराम कारखान्याची निवडणूक महाराष्ट्रभर गाजली. त्यावेळी लोकांना लक्षात आलं की हा माणूस लबाड आहे, खोटारडा आहे, खोटं बोलतो, चुकीचं बोलतो. आणि म्हणून राजाराम कारखाना निवडणुकीमध्ये कोल्हापूरच्या जनतेनं दणका दिला आणि 21-0 असा निकाल झाला. आणि आणखीन एक उदाहरण चांगलं द्यायचं म्हटलं, ज्याचा मी उल्लेख काल कागलमध्ये केला, की 2019 साली राज्यामध्ये महायुतीला कौल दिला. शिवसेना भाजपचं सरकार होईल अशी परिस्थिती असताना उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीपद नेमण्याच्या संदर्भात किंवा निवडण्यासंदर्भात ज्या प्रक्रिया सुरू झाल्या त्यामध्ये राईटफुल राईट म्हणजे ज्यांचा क्लेम आपण म्हणू शकतो तो मुश्रीफ साहेबांचा कोल्हापूर जिल्ह्यावरती होता. कारण 5 वेळा ते आमदार झालेले. पूर्वीसुद्धा ते आमदार होते, मंत्री होते, पण तो त्यांना वेगळ्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद मिळालेलं होतं. तर यावेळी चांगली संधी होती. 5 वेळा निवडून आलेले मुश्रीफ साहेब कॅबिनेट मिनिस्टर. सतेज पाटील हे 2ऱ्यांदा 3ऱ्यांदा निवडून आलेले होते, राज्यमंत्री होते. खरं म्हणजे त्यांनी मुश्रीफ साहेबांना ती संधी द्यायला पाहिजे होती. परंतु त्यांनी अथक प्रयत्न करून अगदी दिल्लीपर्यंत जाऊन मुश्रीफ साहेबांचा हितला क्लेम हाणून पाडला आणि स्वतः कोल्हापूरचं पालकमंत्रीपद घेतलं. आणि मुश्रीफ साहेबांना मात्र नगरला जावं लागलं, नगरचे त्यांना पालकमंत्रीपद घ्यावं लागलं. प्रत्येक व्यक्तीचा आपल्या जिल्ह्यामध्ये इतका मोठा प्रवास राजकीय असताना त्यांची इच्छा अपेक्षा असते की आपण त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवावं. जसं पूर्वी चंद्रकांत दादांनाही इथं संधी मिळालेली होती. परंतु तो त्यांचा जो हक्क होता तो हिसकावून घेण्याचं काम सतेज पाटील यांनी घेतलं, असं मी काल कागलच्या जनतेला सांगितलं. आणि मग आताही तुम्हाला संधी आहे, मी असं आव्हान केलेलं लोकांना की त्याचा बदला आपण घेतला पाहिजे, त्याचा हिसका त्यांना दाखवला पाहिजे. अशा पद्धतीचं काल मी लोकांना आव्हान केलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये कागलची जनता निश्चित मुश्रीफ साहेबांच्या अपमानाचा बदला घेतील याचा मला विश्वास आहे. नाही, या संदर्भात मला कोणतीही कल्पना नाही आहे आणि माझ्या ऐकण्यात नाही आहे की मुख्यमंत्री महोदय होते, आम्ही पण बराच वेळ त्यांच्या बरोबर होतो, परंतु कुठल्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि असे काय आदेश दिलेले माझ्या माहितीप्रमाणे असं काय झालेलं नाही. असं होऊ शकत नाही. आता तक्रारी करणं हे बघा, हे निवडणूक हरण्याची चिन्ह दिसली समोर की अशा पद्धतीनं तक्रारी करणे, केसेस करणे. आता आमच्यावरही केसेस केल्या. आता ते त्यांची ती काम करण्याची पद्धत आहे, त्याकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं. निवडणूक जवळ येते